आमरस वाढणाऱ्या वेटरला म्हणलं वाटीभर रस पिवसरूक जागेवरच उभं राह, म्हणजे पुन्हा तुला त्याच वाटीत रस वत्ता येईल. पुन्हा कसं तू जाशील, मी हाक मारल, तू येशील, तू या पायाची उगाच तळमळ नको रे, उगाच चक्रा नको नाही का. बरं लगेच काय निघला म्हणलं, थांब की ही वाटी पिऊ दे. अशा कशा 15-16 वाट्या पेल्या म्हणजे मी मोकळा आणि तू मोकळा. तर याची सुरुवात झाली होती या रिकाम्या ताट्यामध्ये चटण्या कोशिंबीर वाढण्यापासून. कसं कालचा शनिवार होता आणि आपला होता उपवास, मग उपवास सोडायचा कुठं, तर म्हणलं आमरस थाळी खाऊत. तसं मी आधी शनिवारचा उपास धरत नव्हतो बरं का, पण अनुसया ग्रुपचे मालक रामदादा होळंबे याच्या सोबत राहून मला ही चांगली सवय लागली. आणि बाई आणि बाटलीच्या नादापेक्षा रामभाऊ होळंबे यांना आमरस खाण्याचं लयनात. मग म्हणलं आंब्याचा सीझन संपेपर्यंत नुसत्या आमरस थाळ्या हाणायच्या. मेसवाचा डबा जर खात असतो ना आता, यातली एकही चटणी शिल्लक ठेवली नसती. पण थाळी म्हणल्यावर चटणी कोण खाव. सेकंड स्वीट म्हणून जिलेबी आहे, फर्स्ट स्वीट ॲज ऑलवेज आमरस. पुरी, ढोकळा, भाज्या, चाट, भजे, गिजे, पापडी, फिपडी सगळे पदार्थ पकडून लय मोठे खंडीभर पदार्थ असतात प्लेटमध्ये. पण आपलं कोणत्याच पदार्थाकडे लक्ष नसते. म्हणजे फुलका, त्याच्यावर तूप आणि 1-2 समजा आपण भाजीची वाटी खाल्ली, बाकी सगळा फोकस तुम्हाला तर माहिती आहे. हां, आज आम्ही ज्या हॉटेलीमध्ये गेलतो तिथला आमरस खरंच चांगला होता. म्हणजे थोडासा थंडा होता पण चांगला होता. म्हणजे मागच्या हॉटेलीसारखं फक्त ते असं ते काय म्हणते त्याला फ्लेवर टाकून नव्हता, त्याला आमरस होता प्रॉपर. आणि प्रॉपर आमरस असल्यामुळं रामदादा होळंबे मनातून खुश झाले. आणि ज्या दिवशी रामभाऊ मनातून खुश होते त्या दिवशी ते बिल दुसऱ्याला देऊ देत नाहीत. आणि दुसऱ्याला बिल देऊ देत नाही म्हणल्यावर मी पण मनातून खुश झालो. आणि याच गोष्टीवर रामभाऊ म्हणलं की रामभाऊ आपण एकदा टॉप टू बॉटम मारू. कारण कसं आहे म्हणलं, आपण दारू तर काही पित नाही, आपण पितो फक्त रस. मग रस म्हणल्यावर चला म्हणलं मग टॉप टू बॉटम, वाटी तर वाटी. आता अनलिमिटेड थाळी म्हणल्यावर येणं अनलिमिटेड रस वाढायला पाहिजे का नाही. हां, अनलिमिटेड असताना सुद्धा 15-16 वाट्या रस वाढल्याच्या नंतर याचे हात गळून काऊन येते, चेहरा पडते काऊन, माल तेच कळत नाही. अरे तुमच्या काय बापाचं घरचं चाललंय का. मालक म्हणायला ना अनलिमिटेड आहे, मग वाढा की रे. हां, डंगराय हो. आता वेटरला वाटलं का बा मी लाजल. अरे माझ्या आजीनं मला 2 गोष्टी शिकवलेल्या आता, एक तर जेवताना आणि लाजायचं नसतंय. शेवटी पोटातूनच आवाज आला का आता बस झालं, लिमिट संपली. मग म्हणलं भात खाऊ आणि विषय संपवू.